मग आपण आज डिव्हिजनचं एक्झाम्पल सॉल्व करूया। एक्झाम्पल आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व करणार आहे, तुम्ही नक्की लक्ष देऊन व्हिडिओ पूर्ण बघा। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 524 डिवाइडेड बाय 8 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके 524 आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे। ओके आपला डिव्हायझर किती आहे 8 आहे। 8 ने म्हणजे 8 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। तर 524 डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल नाहीये, मग काय करायचं फर्स्ट या 2 रॉडला मल्टिप्लाय डिव्हिजन करून घ्यायचंय 52। तर 8 च्या टेबल मध्ये 52 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 52 येत नाही। मग काय करायचं, तर हे किती आहे 50, तर 8 च्या टेबल मध्ये 50 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 50 पण येत नाही। मग 50 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा। 50 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो, तर 8 6 जा 48, 8 6 जा 48, 6 जा 6 आपण ऍड करून घेऊया आणि 48 लेस करूया। 40 लेस केलेले आहेत, आता लेस एड करायला लेस एडचा फॉर्म्युला। ओके लेस एडचा आपण फॉर्म्युला यूज केलेला आहे। आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत हे 44, तर 8 च्या टेबल मध्ये 44 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 44 येत नाही। मग काय करायचं, तर हे किती आहे 40, तर 8 च्या टेबल मध्ये 40 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 40 येतात। 8 5 जा 40। ओके मग 5 जा 5 आपण ऍड करूया आणि लेस आपण 40 करूया। ओके लेस आपण 40 केलेले आहे। आता इकडे किती बिट राहिलेले आहेत आपल्याकडे 4, तर 8 च्या टेबल मध्ये 4 येतात का, तर 8 च्या टेबल मध्ये 4 येत नाही। मग काय करायचं, आपण इकडे पॉइंट लावून घ्यायचा। पॉइंटचं एक्झाम्पल आहे आपलं, इकडे आपण पॉइंट लावून घ्यायचा म्हणजे या 4 च्या बाजूला इकडे किती 0 आहे, म्हणजे हा 4 0 40 झाला। ओके मग इथे पॉइंट आहे आपला। मग 8 च्या टेबल मध्ये 40 येतात का, तर येतात। 8 5 जा 40, मग 5 आपण ऍड करून घेऊया इकडे आणि लेस आपल्याला 40 करायचं। इकडे आपला पॉइंट आलेला आहे, हे आपलं आन्सर आलेलं आहे। ओके आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया, अबॅकस क्लिअर केला आपण। ओके असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल आता सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 603 डिवाइडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके 603 आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। ओके 603 डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे। तर 9 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। 9 च्या टेबल मध्ये 603 पॉसिबल नाहीये, मग काय करायचं, किती आहे 60 आहे। ओके तर 9 च्या टेबल मध्ये 60 येतात का, तर 9 च्या टेबल मध्ये 60 येत नाही। मग काय करायचं, तर 60 पेक्षा स्मॉल नंबरने आपल्याला डिव्हिजन करायचं। 60 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 9 च्या टेबल मध्ये, तर 9 6 जा किती येतात, 9 6 जा 54। ओके 54 6 जा 6 आपण ऍड केलेले आहेत आणि आपल्याला 54 लेस करायचे। 50 लेस केले, आता लेस 4 करायला आपण फॉर्म्युला यूज करूया। 4 चा फॉर्म्युला यूज केलेला आहे। ओके आता आपल्याकडे किती बिट शिल्लक आहेत, तर हे 60 आणि हे 3, तर 63 येतात का 9 च्या टेबल मध्ये, तर 9 च्या टेबल मध्ये 63 येतात। 9 7 जा 63, 7 जा 7 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 63 करायचं आहे। ओके आपला आन्सर आलेला आहे, आन्सर किती आहे 67। 67 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके हे एक्झाम्पल आपण खूप इझी मेथडने सॉल्व केलेला आहे। असंच एक्झाम्पल आपण नेक्स्ट सॉल्व करून घेऊया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 480 डिवाइडेड बाय 5। ओके हे आपले एक्झाम्पल आहे। 480 आपला डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करून घेऊया। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड केलेला आहे 480 आपला ऍड झालेला आहे। आपला डिव्हायझर किती आहे 5 आहे। 5 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। ओके तर फर्स्ट या 2 रॉडला डिव्हिजन करून घेऊ आपण। हे किती आहे
45 5 9 जा मग 9 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 45 करायचे आहे. ओके लेस आपण 45 केलेले आहे. आता आपल्याकडे किती बिट शिल्लक आहेत हे 3 आणि हा 0 म्हणजे 30 बिट शिल्लक आहे. 30 बिट्स आहेत. मग 5 च्या टेबल मध्ये 30 येतात का तर 5 च्या टेबल मध्ये 30 येतात. 5 6 जा 30 6 जा मग 6 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 30 करायचे आहे. लेस आपण 30 केलेले आहे. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपला 96 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके ही एक्झाम्पल आपण खूप इझी मेथडने सॉल्व्ह केलेला आहे. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून